नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण एकदम महाराष्ट्रीयन स्टाईल भरवा शिमल्याची भाजी बनवणार आहोत, ज्याला की आपण ढबोळी मिरची देखील म्हणतो। चला तर मग सुरुवात करूया बनवण्यासाठी। मी इथे 1 वाटी शेंगाचं कूट घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धी वाटी आपण इथे कारळाचं कूट वापरणार आहोत, जे आरोग्यासाठी खूप चांगलं असते। त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, हळद, मीठ आणि मग थोडेसे जिरे टाकून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि मग नंतर ह्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे फ्रेश दही टाकून घ्यायचे आणि वरतून थोडंसं लसूण ठेचून टाकायचे आणि मग मस्त अशी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परत एकदा ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचे आणि मग ह्याला बाजूला ठेवून द्यायचे। नंतर मी इथे ढबोळी मिरची घेतलेली आहे, ह्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि मग ह्याला अशा प्रकारे मधोमध एक साईडनी कट मारून घ्यायचे अशा पद्धतीने आणि आतमधल्या संपूर्ण बी अशा प्रकारे काढून टाकायचे। अशाच पद्धतीने संपूर्ण आपण जी मिरची आहे ती चिरून घेऊन ठेवूया। आणि मग नंतर आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं त्यामध्ये अशा पद्धतीने भरून घेऊयात। हे खूप सोपं आहे, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे ह्याला भरून बाजूला ठेवून द्यायचे आणि मग नंतर आपण फोडणीची तयारी करूया। चला तर मग 1 चमचाभर तेलामध्ये जिरे, मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये छान असा कांदा बारीक चिरून घालायचे आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने टाकून ह्याला छान असं परतून घ्यायचे आणि मग नंतर त्यामध्ये थोडंसं लसूण टाकून घ्यायचे आणि परत एकदा फिरवून आपले जे भरलेले शिमला होते त्यामध्ये ॲड करून घेऊया आणि परत एकदा छान असं मिक्स करून घेऊयात, तुम्ही पाहू शकता। आणि मग ह्याला झाकण लावून मंद आचेवर ठेवून द्यायचे। वरतून मी अजून थोडेसे लाल तिखट, हळद टाकते, तुम्हाला गरज वाटली तर टाका, अन्यथा नाही टाकलं तरी पण चालेल। अशा प्रकारे झाकण लावून ह्याला छान असं वाफवून घ्यायचे। हे अशा प्रकारे थोडेसे मऊ झाल्यानंतर ह्यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी टाकून घेऊया। तुम्हाला जर अशीच आवडत असेल तर तुम्ही अशीच खाऊ शकता, पण मी ते थोडंसं पाणी टाकून थोडीशी रस्सा बनवती आहे। अशा प्रकारे झाकण लावून परत एक उकळी आणून घ्यायची आणि मग परत एकदा वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि गरमागरम तयार आहे आपली ढबोळी शिमला मिरचीची भाजी। ही खायला एकदम अप्रतिम लागते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।